साई सहारा रेस्टॉरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रतिपादन. अपघातग्रस्तांची मदत आणि जनसेवेचे काम कौतुकास्पद. खासदार सुनील तटकरे. उपस्थित मान्यवरांकडूनही कल्पेश ठाकूर यांचे कौतुक. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी देवदूत ठरलेल्या पेण येथील कल्पेश शरद ठाकूर यांचा कार्य अहवाल प्रकाशन व साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बुधवारी दिनांक 29 रोजी सायंकाळी संपन्न झाले. यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, पेणचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, वैकुंठदादा पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, तालुका अध्यक्ष दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर, नरेंद्र ठाकूर, शशिकांत भगत, यशवंतदादा घासे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी साई सहारा रेस्टॉरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. तर देवदूत ठरलेल्या कल्पेश ठाकूर करत असलेल्या अपघातग्रस्तांची मदत आणि जनसेवेचे काम कौतुकास्पद असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांकडूनही कल्पेश ठाकूर यांचे कौतुक करण्यात आले. महामुंबईसह प्रशांत पोद्दार, पेण. त्या ठिकाणी ठरल्या आणि त्यांनी त्यावेळेपासून एक निर्णय मनामध्ये घेतला की ज्या वेळेला या मुंबई गोवा रस्त्यावरती, राष्ट्रीय महामार्गावरती किंवा परिसरामध्ये अपघात होतील, अपघाताची माहिती मिळाल्याच्या नंतर शासकीय यंत्रणा, पोलीस पोहोचायच्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचवण्याचं एक तऱ्हेचं काम गेले अनेक वर्ष कल्पेश त्या ठिकाणी करत आला. त्यामुळे अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले. मला असं वाटतं तुम्ही ऋणदूत आहातच, पण एका अर्थाने तुम्ही आरोग्य सेवेचं व्रत मनामध्ये जे काही घेतलेलं आहे त्याचं कौतुक आम्ही सर्वजण या ठिकाणी आम्ही करतो. सगळ्यांनी पाहिलेलं आहे बॉम्बे टू गोवा आणि ह्या रस्त्याच्या बद्दल अनेकदा अनेक लोकप्रतिनिधींनी एवढा प्रयत्न केला, परंतु काही ना काही त्याच्यामध्ये आडकाठी यायची आणि त्याला खूप विलंब लागला. नितीन गडकरींच्याशी पण बोलत असताना अनेकदा मी त्यांना सांगितलं, तेही मनापासून प्रयत्न करायचे. कधी कॉन्ट्रॅक्टर खराब लागायचा, कधी फॉरेस्टचे प्रश्न यायचे. महत्वाची माझ्या कोकण परिसरातली गावं ही त्या रोडला लागून होती. त्याचं रुंदीकरण करताना अनेक अडचणी आल्या. त्याच्यामध्ये जमिनीचा मोबदल्याच्या बद्दलच्या अनेक अडचणी आल्या. कुठलाही नवीन प्रकल्प हातामध्ये घेत असताना काही ना काही अडचणी येतात आणि हा जुना पूर्वीचा असणारा जो रस्ता त्याच्याबद्दल पण बरेच अपघात झालेले आपण पाहतोय. आज तो ऍक्टर हयात नाहीयेत, पण अमजद खानचा पण ऍक्सिडेंट त्याच बॉम्बे गोवा रोडवर झालेला होता आणि तोही त्याच्यामध्ये मरता मरता वाचलेला होता. अनेक जण आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्यांना सगळ्यांनाच मी सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु